स्पेशल रिपोर्ट नंतर पुढची बातमी नागपूरमधून येते। शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने 1000 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे। नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील मध्यवर्ती शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये उशिरा बर्ड फ्लू उद्रेकाची पुष्टी झाली आहे। त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे जोडले गेलेले आहेत। पराग, नागपूरमधून अत्यंत चिंताजनक बातमी समोर आलेली आहे। यापुढे काय प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतील प्रशासनाकडून? केंद्र सरकारची जी काही एसओपी आहे त्या अनुषंगाने कारवाई खरं तर सुरू झाली आहे। काल रात्री तशी रिपोर्ट आला की तिथे स्वाईन फ्लूचा हे झाला, त्यानंतर त्यांनी रात्री ही सगळी प्रक्रिया जी आहे सुरू केली आहे। त्यामध्ये प्राथमिक पहिल्यांदा जे काही पक्षी असतात त्यांचं कलिंग केलं जातं आणि त्यानंतर त्यासोबतच अंडी उबवण केंद्र असल्यामुळे जवळपास 14,000 अंडी त्या ठिकाणी होते, त्याचं सुद्धा नष्ट करण्यात आलेलं आहे। आणि केंद्र सरकारची गाईडलाईन्स आहे त्यानुसार एसओपी आहे की पुढील 3 महिने त्या ठिकाणी आता ही सगळी प्रक्रिया जी आहे ती बंद असेल। त्यानंतर पुन्हा अहवाल तयार केला जातो आणि तो वरिष्ठ पातळीवर पुन्हा हे केंद्र सुरू होईल। म्हणजे त्यामुळे आता ही जी प्रक्रिया सुचेल त्यामुळे 3 महिने आता जे आहे ते अंडी उबवण केंद्रावर कुठलेही अंडे उगवले जाणार नाही आणि पक्षी ठेवले जाणार नाही। जी, धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय शासकीय अंडी केंद्रामध्ये, अंडी उबवणी केंद्रामध्ये बऱ्याच उशिरा बर्ड फ्लूचं निदान झालेलं आहे आणि त्यामुळे मोठं संकट सर्वांवर आहे।